नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात वादळी वाऱ्यामुळे फाटली होल्डिंग, नागरिकात पसरले दहशतीचे वातावरण। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजताच्या दरम्यान प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात पोलीस चौकी समोर एक होल्डिंग वादळी वाऱ्यामुळे फाटली असून परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। मुंबईमध्ये होल्डिंग अंगावर पडून निष्पाप लोकांचे जीव गेल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि अनधिकृत होल्डिंगसह मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या होल्डिंग धारकांवर कारवाई करत ते होल्डिंग काढण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झाली असताना आज नांदेड शहरातील नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या देगलूर नाका परिसरात वादळी वाऱ्यामुळे आज रविवारी सायंकाळी 6:15च्या दरम्यान एक होल्डिंग फाटली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे। घटनास्थळी इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या टीमसह पोहोचले असून कालच हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यासाठी 4 दिवसांचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे। आता मनपा प्रशासन या होल्डिंग धारकांवर काय कारवाई करेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे।